संताजी घोरपडे म्हणजे इतिहासातील एक पराक्रमी वीर. मुघलांना अक्षरशः रडकुंडीला आणणारे संताजी हे शिवराय व शंभूराजे यांच्या तालमीत तयार झालेले एक महान योद्धे होते. शंभूराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब महाराष्ट्रात आला. सन 1690ला औरंगजेबाने सर्जा खानाला सैन्य देऊन सातारचा किल्ला घेण्यास पाठवले. त्यानुसार त्याने किल्ल्याला वेढा दिला. त्यावेळी हे संताजींना कळाले. मग सर्जा खानावर चालून जाऊन संताजींनी त्याची कशी हालत केली हे आपण व्हिडिओमध्ये पाहूयात. सह्याद्रीच्या पूर्व भागात शेवटच्या फाट्यावर वसलेला सातारचा किल्ला हा देश व कोकण यांच्या सीमेवरील महत्त्वाचा दुवा समजला जात होता. या किल्ल्यास जिंकून घेण्यासाठी औरंगजेबाने सर्जा खान उर्फ रुस्तम खान या नामांकित सरदारास मोठ्या फौजेनिशी पाठवले होते. सर्जा खान हा पूर्वी आदिलशाही दरबारातील मोठा पराक्रमी सेनानी होता. आदिलशाही वाचवण्याचा त्याने मोठा जिद्दीने प्रयत्न केला होता आणि शेवटी आदिलशाहीचा अस्त झाल्यावर त्याने मोगल बादशाहाची सेवा चाकरी स्वीकारली होती. असा हा सर्जा खान सातारा किल्ला घेण्याच्या इराद्याने सन 1690च्या सुरुवातीस किल्ल्यास वेढा देऊन बसला होता. त्यावर स्वारी काढून त्या शास्त करण्याची मोहीम रामचंद्र पंत, शंकराजी नारायण, संताजी व धनाजी या चौघांनी आखली व त्याप्रमाणे त्यांनी आपल्या फौजा सातारच्या प्रदेशात आणल्या. लवकरच सर्जा खानाशी मराठ्यांनी गनिमी कावाची लढाई दिली. या प्रसंगी मराठी फौजेचे नेतृत्व संताजींनी केले होते. संताजी घोरपडे यांनी कमवलेल्या महान विजयाचा वृत्तांत मोगल इतिहासकार ईश्वरदास नागर यांनी आपल्या फतवा ते आलमगीर या ग्रंथात दिला आहे. ईश्वरदास सांगतो, या सुमारास मोगल सरदार सर्जा खान हा साताऱ्याजवळ येऊन पोचला. साताऱ्याचा किल्ला जिंकून घ्यावा असा त्याने बेत केला होता. ही बातमी मराठी सरदार संताजी घोरपडे, धनाजी जाधव इत्यादींना समजली. ते प्रचंड सैन्यासहित रुस्तम खानावर चालून आले. रुस्तम खानाने आपला मुलगा गालिब खान याच्याबरोबर 5000 सैन्य आणि 5 हत्ती देऊन त्याला आपल्या सैन्याच्या आघाडीवर ठेवले. अजून युद्धाला तोंड लागले नव्हते तोच मराठ्यांच्या बंदूकबाजांनी मोगल फौजेवर बंदुकीचा मारा केला. मोगल सैन्याच्या आघाडीवर हत्ती उभे करण्यात आले होते. बंदुकीच्या गोळ्यांचा त्यांच्यावर वर्षा होऊ लागताच ते मागे फिरून आपल्या सैन्यात पळू लागले. मोगलांचे काही सैन्य मराठ्यांच्या बंदुकीच्या मारांनी जखमी झाले होते. मागे पळत सुटलेल्या आपल्याच हत्तीच्या पायाखाली कित्येक मोगल सैनिक चिरडले गेले. हे पाहून रुस्तम खान आपल्या सैनिकांसह पुढे धावला. इतक्यात मराठ्यांच्या सैन्यातील गजदळाने मोगल सैन्यावर चाल केली. याचा परिणाम असा झाला की मोगल स्वारांचे घोडे घाबरून उधळले. मोगल स्वारांनी त्यांना आवरून मराठ्यांशी लढावे असा प्रयत्न केला, पण काही केल्या घोडे मैदानात टिकेनात. असे असले तरी सर्जा खान हा आपल्याबरोबर राहिलेल्या सैनिकांना घेऊन शत्रूशी शौर्याने लढत राहिला. त्याच्या हल्ल्यापुढे मराठ्यांची आघाडीवर असलेली पथके मागे हटली. तोपर्यंत रुस्तम खानाचे पांगलेले सैन्य पुन्हा एकत्र झाले. मोगलांनी आता मराठ्यांच्या मुख्य सैन्यावर हल्ला केला. या सैन्यात संताजी घोरपडे व पारके हे होते. मोगलांच्या हल्ल्याने मराठ्यांचे सैन्य पळू लागले. मोगलांनी त्यांचा पाठलाग करून अनेकांना ठार मारले. या सुमारास मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने मोगलांवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे काही मोगल सैनिक जखमी झाले. मराठ्यांनी मोगलांचे झेंडे हस्तगत केले. त्यामुळे चिडून रुस्तम खानाने आपला हत्ती मराठ्यांवर घातला. या सुमारास मराठ्यांच्या गोळीबाराने रुस्तम खानाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. मराठ्यांचे कर्नाटकी बंदूकबाज सैन्याच्या आघाडीला होते. ते मोगलांच्या पिछाडीवर तुटून पडले आणि त्यांनी मोगलांची छावणी लुटण्यास सुरुवात केली. यामुळे मोगलांचा धीर सुटून ते पळू लागले. सर्जा खानाला बाणाच्या आणि बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमा लागून तो बेशुद्ध होऊन आपल्या हत्तीवरून खाली पडला. मराठा सरदार मानाजी मोरे याने सर्जा खानाला पकडून मराठा फौजेत नेले. रुस्तम खानाचा मुलगा गालिब खान याने आपल्या सैन्यासहित मराठ्यांवर हल्ला केला. या युद्धात बाणांच्या व भाल्यांच्या जखमा लागून गालिब खानही मैदानात पडला. त्यावेळी मोगल सैन्यातील 1500 माणसे ठार झाली. मराठ्यांची सुद्धा अनेक माणसे ठार आणि जखमी झाली. हे होत असता किल्लेदार 5000 स्वार आणि पायदळ घेऊन सातारच्या किल्ल्यातून बाहेर पडला. त्याने मोगलांच्या फौजेवर हल्ला केला. सर्जा खानाच्या बायका आणि कुटुंबातील इतर स्त्रियांनी हे संकट पाहून खंजीर हातात घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण किल्लेदाराने ओरडून सांगितले की रुस्तम खान जिवंत आहे. मी तुमच्यावर हल्ला करीत नाही. तुम्ही आत्महत्येचा विचार करू नका. हे बोलणे चालू असते
मराठ्यांची एक तुकडी सर्जाखानाच्या छावणीत घुसली. त्यांनी सर्जाखानाची आई, बायको व मुलगी यांना पकडून सातारच्या किल्ल्यावर नेले. मराठ्यांच्या छाप्यातून सर्जाखानाच्या 2 बायका व 2 मुले आपण खानसाहेबांच्या दासदासी आहोत असा बहाणा करून निसटल्या. फकीराचा वेश परिधान करून ही मंडळी रात्रंदिवस राणावनातून प्रवास करून कशीबशी बादशाही मुलखात पोचली. बादशाहस त्यांची बातमी कळताच त्याने आपला हुजऱ्या मीर हसन यास पालखी व घोडे बरोबर देऊन त्यांना छावणीत आणण्याची व्यवस्था केली आणि सर्जाखानाकडे निरोप पाठवला की तुझी सुटका करण्यासाठी बादशाही फौजा तैनात करण्यात येत आहे. पण एवढ्यात सर्जाखानाचा छावणीत बादशाहकडे निरोप आला की आपण मराठ्यांना 1 लाख होऊन देण्याचे कबूल केले आहे. याशिवाय माझी आई आणि मोठा मुलगा यांना मराठ्यांपाशी ओलीस ठेवले आहे. या अटीवर माझी सुटका झाली असून मी सध्या सांगोल्यास आलो आहे. छावणीत येण्याची परवानगी असावी. पण बादशाहने त्याच भेट नाकारली आणि तुम्ही आहात तिथेच राहा अशी आज्ञा केली. सातारचा किल्ला जिंकून घेण्याच्या काम्यात बादशाहने गाजुद्दीन बहादूर व दिलेर खान या 2 सरदारांची नेमणूक केली. सर्जाखानावरील हल्ल्याचे संपूर्ण नियोजन व आखणी संताजींनी केलेली होती. आपल्या सैन्याची अनेक तुकड्यात विभागणी करून शत्रूला आपल्या लष्करी बळाची काही कल्पना येऊ द्यायची नाही. एका तुकडीने घाबरून गेल्याचे दाखवून पळ काढायचा व शत्रूत बेसावत करून दुसऱ्या तुकडीने अचानक हल्ला करायचा. शत्रू क्वचित सापडला की सर्व बाजूंनी पुढे सरसावायचे. हे संताजींचे गनिमी तंत्र या ठिकाणी स्पष्ट दिसते. शत्रूचा पराभव दृष्टिक्षेपात येताच साताऱ्याच्या किल्ल्यातून किल्लेदार 5000 सैन्यासह बाहेर पडून शत्रूचा पुरता मोड करतो. ही बाब या ठिकाणी विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. किल्लेदाराचे सातारच्या किल्ल्यातून बाहेर पडून मोगलांवर हल्ला करणे हे शत्रूस अचानक वाटते, तरी संताजींच्या गनिमी पद्धतीमधील तो योजनेचा शेवटचा भाग होता.